आजची रेसिपी. सगळी झोपली आहेत. मगा लागली भूक. मग काय करू जा, रोज ते ओट्स खाऊन खाऊन कंटाळलो. मग जरा गव्हाचा पीठ घेतलं आहे आणि गुळ घेतलं आहे. तो पाण्यात खलवलं आहे. त्यात जिरा टाकलं, जरासं मीठ टाकलं आहे आणि पाण्यात मीठ, जिरा आणि गव्हाचं पीठ कोलसवलं आहे. त्याचे बारीक गोळे गोळले आणि त्याचे गुळगुळे बनवले. हे बघा, एवढे मस्त गुळगुळ झाले आहेत, गोड. वा, तुम्ही पण नाश्ता करा, लहान पोरांना लय आवडतात. हे बघा त्याचे गुळगुळे आहेत. मात्र बुतूर चांगले भाजा पाहिजे, नाही तर नाही पीठ असतं ना चिकट लागतं, तुम्ही खाऊ शकत नाही. म्हणून सांगतंय, जरा वेळ लागता शिजाक, मंद आचेवरती शिजाक होय. जास्त बारीक केलास तर लय वेळ लागतो, शिजायचे नाही. तेल साठतं आतमध्ये. जास्त फास्ट केलास गॅस तर वरसून जळतले, वरसून भाजतले पण खालसून आतमधून भाजतले नाही. म्हणून मंद आचेवरती भाजलास ना, गॅस फक्त कमी जास्त कमी जास्त असं होत जा. एका भाजण्यात जवळजवळ 10 मिनटं लागतात. आणि पण 10 मिनटं लागली तरी नाश्ता अगदी मस्त होता. चाय आणि गुळगुळे, चहाची पण गरज नाही, असेच खावा. पोरांना लय आवडतात आणि माझी बायको पण लय आवडतात. म्हणून मी गेलं आहे. हे बघा, मी हॉटपीट करून ठेवलं आहे. वा, कामावरून सांगितलेली मला सरांनी माझ्या, म्हणून मी विचारलं त्यांना, मी काय घेऊन येऊ काय नाश्ता येताना, शनिवार असताना. तर मला म्हणलं अप्पम घेऊन ये. अप्पम घेऊन गेलं आहे त्या भांडूपच्या पट्टीपाड्याच्या हॉटेलमध्ये. एवढी ही मोठी लाईन असतली आणि ते माझा अर्धा तास जातो. मग आज म्हटलं हे स्वतःच बनवून घेऊन जाऊया, खर्च पण कमी आणि खाऊ पण मस्त सुटसुटीत आणि घरचा चांगल्या तेलामध्ये ना. तुम्ही तुमका व्हायला खाऊ ना, तुम्ही पण आमच्याकडे यावा भांडूपला टेंबीपाड्यात. नवीन नवीन आयटम आपण करून खाऊया. काय म्हणताय? हे बघा, हे गुळगुळे आहेत ना, हे मस्त भाजलेले आहेत. फक्त इथे मध्ये असे व्हाईट रवाने नको, असे व्हाईट रवले ना मग ते दिसाक बरे दिसत नाही, म्हणून ते फ्रीज रवायचे. समजला मा? हे गुळगुळे खात आहे, बनवतं आहे. आता एका 10 मिनटं असतात ना मध्ये, मग तेवढ्या मी कादंबरी लिहितो आहे. नवीन कादंबरी माझी, भिकाऱ्याचा देव एक कादंबरी आणि दुसरी समाधान, 2 कादंबरी लिहायचं काम चालू आहे. काही टाईम मिळत ते लिहित आहे. सिग्नलला उभं राहिलं ते लिहायचा, जेव गेलं आहे टाईम भेटलो तर थै लिहायचा. हे असा काय ना काय करताना थै लिहायचा. नाही तर सकाळी आपला टाईम असा 5:30ला उठायचा, आंघोळ गुंघोळ करायची आणि 1 तास बसायचा कादंबरी लिवाक. मग काय सुद्धा तसा लिहायचा. तरी समाधान कादंबरी दुसरा भाग चालू आहे, आत्मचरित्रात्मक कादंबरी, आणि भिकाऱ्याचा देव तिसरा भाग चालू आहे. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा माका. माझी कादंबरी 13व्या आणि 14व्या अपत्य, म्हणजे साहित्यिक अपत्य हो, तशी म्हाका अपत्य 2च आहेत, तन्मय आणि तन्वी. साहित्यिक अपत्य लय असत. आता 12 झाली, त्या 13व्या आणि 14व्या चालू आहे. तेव्हा तुम्ही मला आशीर्वाद द्यावा, तिथं चांगल्या प्रकारे लिवाण होऊन देत. हां, आणि कधी वाटला गुळगुळे खाऊचे तर आमच्या नक्की यावा. हां, वाट बघते तुमची. थँक्यू. हॅव अ ग्रेट सॅटरडे. मस्त राहा, स्वस्त राहा, तंदुरुस्त राहा आणि मन नेहमी समाधानी ठेवा. मन समाधान असेल तर तुमका आनंद पण मिळतलो आणि सुख पण मिळतलं. ह्या सगळ्या मनावरती डिपेंड असा. समजलं? तर आता ठेवतो आहे, कामावर पण जाऊचा. ओके, बाय बाय.